तर या संपाचा फटका आजही प्रवाशांना बसतोय। संध्याकाळच्या बैठकीमध्ये आता तोडगा निघणं आवश्यक आहे। यानंतर बातमी आहे भाजीपाल्याच्या दरासंदर्भातली। ऐन गणेश उत्सवात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली। अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकावर परिणाम झालाय। बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानं दरवाढ झाली। यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। महिनाभरापूर्वीचे भाजीपाल्याचे दर आणि आत्ताचे दर काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। बघा, महिनाभरापूर्वी कोथिंबीर 10 रुपये जोडी मिळत होती, आता ती 50 ते 100 रुपयापर्यंत गेली आहे। पालेभाज्यांना मोठा फटका पावसाचा बसतोय। महिनाभरापूर्वी मेथी 25 रुपयाला होती, तर आज 30 रुपये आहे। पालक 16 रुपयावरून 26 रुपयांवर गेली आहे महिनाभरात। तर महिनाभरापूर्वी मुळा 40 रुपये होता, तो आजही 40 रुपयेच आहे। मुळ्याचे दर कडाडलेले दिसत नाहीत। कांद्याची पात महिनाभरापूर्वी 5 रुपये, तर आता 12 रुपये असे आजचे दर आहेत। तर वाटाणा महिनाभरापूर्वी 90 रुपयाला होता, आज 150 रुपये। सुरण 50 रुपयावरून 58 रुपयांवर गेले आज। घेवडा महिनाभरापूर्वी 45 रुपयाला होता, तो आज 55 रुपयांना गेलाय। भेंडी 40 रुपयांवरून 47 रुपयांवर गेली आहे। फरसबी 35 रुपयांवरून 50 रुपयांवर गेली आहे। तर ढोबळी मिरची ही 30 रुपयांवरून 37 रुपयांवर गेली आहे। गाजर 17 रुपयांवरून 27 रुपयांवर गेले। काकडी ही 18 वरून 26 रुपयांवर गेली आहे। महिनाभरापूर्वीचे हे दर भाजीपाल्याचे आणि पालेभाज्यांचे आपण बघतोय। फ्लॉवर 16 वरून 30 रुपयांवर गेली आहे।